हॅलो, माईक चेक. आवाज येतोय का माझा व्यवस्थित? ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा माझा विषय आहे 4 घोडेस्वार. आजची तारीख आहे 22 जून 2024 आणि ही मीटिंग आहे ऑनलाईन मीटिंग, रामा टी साखळी समूह पुणे. मला बोलवलेलं आहे कल्पशनी आणि विषय दिलेला 4 घोडेस्वार. माझ्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी थोडीशी माझी स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मिळाला. डॉक्टर श्रीकांत जोशी भिवंडी समूहाचे सहसंस्थापक सुभाष के, माझे वडील या तिघांच्या प्रयत्नाने मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप 29व्या वर्षी मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. त्यातली पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा गपचूप दारू प्यालो. नंतरची 6 वर्ष दिवसाआड सरासरी अर्धी बाटली अशी दारू प्यालो. दारू प्याण्यामुळे पैशाची धुलाई झाली, तब्येतीची धुलाई झाली, घरात धुलाई झाली आणि कामाच्या ठिकाणी धुलाई झाली. त्याच्यामुळे वांदे झालेले होते आणि मजबुरी का नाम का करता मरता म्हणून मी ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला यायला तयार झालो. कारण मी दारुडे आहे असं मला वाटत नव्हतं. पितो पण तेवढी नाही असं. म्हणजे दारुड्या कोणाला म्हणतात? जो हातबट्टीची पितो, मारामारी करतो, ज्याला बायकोला मारतो. तर मी व्याख्याच अशी बनवलेली होती की ज्याच्यामध्ये मी बसणार नाही अशा प्रकारे मी व्याख्या केलेली होती. त्याच्यामुळे मला दारुड्या स्वतःला म्हणवायला आवडत नव्हतं, मी तयार नव्हतो. पण आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, वडील हेडमास्तर शाळेचे, आजी वारकरी, वडिलांची आई, सगळेच वारकरी घरामध्ये. म्हणजे त्याच्यानंतर आई शाळेत मास्तर, असे 7 माणसांचं कुटुंब. भाड्याच्या घरात भिवंडीला राहायचो. म्युन्सिपाल्टीच्या नळावरती पाणी भरायचो आणि परिस्थिती अशी बेतास बात होती. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येईपर्यंत आपलं काय चाललं हे कळतच नव्हतं. सुदैवाने एमध्ये आलो. पहिल्या दिवशी मद्यपाश नावाचा आजार कळला. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. आणि त्याच्यामुळे ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर फक्त आजचा दिवस. सगळे दारू पिणारे दारुडे नव्हे. 100 लोक आज दारू प्यायला लागले तर 10 ते 12 दारुडे होतील असं डॉक्टर लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडे अल्कोहोलिक्स अनॉनिमसकडे काय स्टॅटिस्टिक्स नाही. 4 मीटिंग केल्या भिवंडीच्या. मंगळवार शनिवार. हे आत्ता रेकॉर्डिंग सुरू झालं. उशिरा ट्यूबलाईट पेटली. आता परत कॅसेट वाजव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 4 घोडेस्वार आणि आजची तारीख आहे 22 जून 2024. साखळी समूह पुणे. याच्यावरती मी हे रेकॉर्डिंग करतो. ह्याने रेकॉर्डिंग नवीन आत्ता उशिरा सुरू केलं आणि परत कॅसेट वाजवली मी. त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर, मीटिंगला आल्यानंतर 4 मीटिंग केल्या भिवंडी ग्रुपच्या आणि परत दारू प्यालो. आणि मग दारू प्याल्यानंतर दारू उतरल्यावर सगळं खुल्या सिमसिम झालं आणि मला कळायला लागलं, अरे आपण बी बेवडा आहे, यांच्याबरोबरचाच आहे, यांच्यातलाच आहे. आणि मग काही झालं नसल्यासारखं, तुमची जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखी एमध्ये आलो तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे आईवडिलांबरोबर खुन्नस होती. 4 महिने आमच्या अण्णांबरोबर ठिकठिकाणी मिटिंग केल्या, स्वतःहून मिटिंग केल्या. मग कल्याण, ठाणा, डोंबिवली सगळे आवाज रेकॉर्ड होतात बरं का. छानपैकी भांड्याचे आदळापट केल्याचे पण आवाज रेकॉर्ड होणार आहेत, काय काळजी करू नको. त्याच्यामुळे 7 जणांचं कुटुंब अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आलो आणि 4 महिने मीटिंग केल्या. इनिशियल स्पॉन्सरला सोडला कारण तो काय 4थ्या पायरीबद्दल बाबा बोले ना. त्याच्यामुळे स्पॉन्सर घेतला. विश्वनाथ पटवर्धन स्वर्गीय हे माझे पहिले स्पॉन्सर होते ठाण्याचे. आणि स्पॉन्सर घेतल्यानंतर 4थी पायरी लिहून काढली. ती तुझ्या बापाची 4थी पायरी लिहून आणली म्हणून हाकलून दिला मला. मग परत 4थी पायरी लिहिली. मग माझी लिहून झाली. मग अट्टाहास करून 8व्या 9व्या पायरीमध्ये अमेंड्स ज्या करायच्या त्या पार्टनरशिपमधले पैसे ढापलेले होते, त्याला पैसे नेऊन दिले. हे 2 जण बरोबर आले, विश्वनाथ गुरुजी आणि सुभाष के.
आणि मग वर्षभर मोठा वाढदिवस झाला. सुभाषचा जसा होता तसा आपला बी होणार मागताय. आणि पहिल्या 5 वर्षामध्ये मग लग्न झालं, वडिलांशी भांडण झालं, वेगळा राहायला लागलो, मुलगी झाली, मुलीचं आजारपण झालं, धंदा करत होतो, धंदा बंद केला, नोकरी करायला लागलो. नंतरच्या 5 वर्षामध्ये मुलीचं शिक्षण सुरू झालं, लहानपण होतं मुलीचं, आजारपण झालं 3 वर्ष. त्याच्यानंतर बायकोची नोकरी चालू होती, दोघं मिळून ट्युशन घेत होतो, मास्टरकी करत होतो. फार्मसी कॉलेजला मी मास्टर होतो जवळच्याच. बरं चाललं होतं. आईवडिलांशी संबंध सुरळीत झाले, एच्या मीटिंगला जायचो, 12 स्टेप करायचो, स्टार स्पीकर झालेलो होतो. पण फार काय मला का स्पॉन्सिबिन्सी काय नव्हते बरं का. पहिल्या 18 वर्ष मी भिवंडीमध्ये होतो सोबरायटीची. त्याच्यामध्ये मला कोण ओ कट हो कुत्रं विचारत नव्हतं, कारण आम्ही सगळे सुभाषच्या छत्रछायेखाली होतो. मग मी कामानिमित्त माझी नोकरी गेली, मग मी परत शिक्षण घेतलं, LLB झालो होतो, LLM झालो, नव्याने नोकरी पकडली, कॉलेजमध्ये प्रिन्सिपल झालो. सगळं चुपचुपीत चाललेलं होतं. वडील खुश होते, आई खुश होती, बायको खुश होती. मुंबईला राहायला आलो भाड्याच्या घरामध्ये, काळा चौकीला राहिलो, वडाळ्याला राहिलो. कॉलेजचं सिद्धार्थ लॉ कॉलेज, आंबेडकर लॉ कॉलेजचं प्रिन्सिपल झालो. नंतर मग रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर मग सानपाड्याच्या लॉ कॉलेजचं प्रिन्सिपल झालो. नंतर सोडून दिलं. आता वय 64 आहे, मध्यमुक्ती 34 वर्ष. आणि कॉलेजला शिकवतो अजूनही, एच्या मीटिंग करतो आवडीने. मुलगी आहे, मुलीचं शिक्षण PhD झाली पूर्ण, फ्रान्सला आहे, आता ती इंग्लंडला जाणार आहे. आणि हे सगळं चांगलं चाललेलं आहे. तब्येतीचे वांदे आहेत, मूळव्याध आहे, खांदे दुखतात, फ्रोझन शोल्डर आहे, गुडघे दुखतात, काठी घेऊन चालतो. त्याच्यानंतर स्पॉन्डिलायसिस आहे, भडकू आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे, ऐकायला कमी येतं, त्याच्यानंतर सुधरत नाही, असे असंख्य प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आज 34 वर्षाच्या मध्यमुक्तीनंतर देखील मला असंख्य प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्ससहित मी जगायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, ही झाली माझी स्टोरी. आता आजचा विषय आहे की 4 घोडेस्वार. आता हे घोडेस्वारबद्दल कल्पेशच्या बरोबर मी का राहतो माहिती आहे का. कल्पेशना सर्च करतो आणि सर्च करून त्याला मिळाल्यानंतर तो एकटा ज्ञानी माणूस नाही होत, त्याला सांगायची पण हौस आहे. त्याच्यामुळे माझा फायदा होतो की हे 4 घोडेस्वार मी विचार करत होतो की हॉर्समन H कॅपिटल का दिलेलं आहे आणि 4 हॉर्समनमधला F पण त्यांनी कॅपिटल का लिहिलं आहे. हे काहीतरी ख्रिश्चॅनिटीमध्ये असेल. आणि मग आता त्यांनी ते जे सांगितलं की ख्रिश्चॅनिटीमध्ये कुठेतरी 4 हॉर्समॅन असा उल्लेख आहे. त्या BLWने किती जरी आपण देवधर्म नाही करत वगैरे म्हटला, चर्चमध्ये नाही जात म्हटला, तरी पण त्याच्यावरती तो परिणाम इम्पॅक्ट होताच त्याच्यावरती ख्रिश्चॅनिटीचा. तर 12 आकड्याचं आकर्षण असणे. आता हे 4 हॉर्समॅन नव्याने शोध लागला बरं का. थँक्यू कल्पेशमुळे मला हा शोध लागला की अरे हे 4 हॉर्समन ख्रिश्चॅनिटीमधल्या कुठल्या तरी त्या तत्वामध्ये आणि कुठेतरी त्या संदर्भ त्याचा ऑलरेडी आहे. आपला BLWने हा जो उल्लेख केलेला आहे तो प्रकरण 11वे, बिग बुक मराठी, तुमच्यासाठी एक दृष्टिकोन, पान नंबर 139. पुढे मागे पान नंबर होऊ शकतं. माझ्याकडे जुनी आवृत्ती आहे मराठीतली द्वाभकर्णिकवाली, तुमच्याकडे नवीन आवृत्ती कदाचित असू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते असं आहे की मी वाचतो. जेव्हा आम्हाला भीतीप्रद जाग आली तेव्हा आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले ते 4 भयानक घोडेस्वार. शहारे आणणारी भीती, भांबावून टाकणारी भयचकितता, वैफल्य आणि कळसाला पोचलेली निराशा. हे वाचणाऱ्या दुःखी मद्यप्यांना याची कल्पना येईल. पण इंग्रजीमध्ये वाचतो ते वेगळं आहे. तुमच्यापैकी ज्यांना कळतं इंग्रजी त्यांना इंग्रजी बिग बुक पान नंबर 151 चॅप्टर 11 अ व्हिजन फॉर यू. इंग्रजी बिग बुकमधली पानं पुढे मागे होत नाहीत, कारण ही 164 पानं मध्ये काही फरक पडलेला नाही. ते कशी टाईप करा, कशी प्रिंट करा, हे 164च पानं होतात. पान नंबर 151 वरती BLWने लिहिलेलं आहे की देन वूड कम ऑब्लिव्हियन अँड ऑफुल अवेकनिंग टू फेस द हायडस 4 हॉर्समेन. त्यातला F कॅपिटल आहे आणि हॉर्समेनमधलं H पण कॅपिटल. नंबर 1 टेरर. टेरर म्हणजे आपण म्हणतो दहशत, बरोबर आहे, किंवा फार मोठी भीती. दुसरं आहे बिवाइल्डरमेंट. बिवाइल्डरमेंट म्हणजे आपण ज्याला भयचकितचा शब्द दिला आहे, पण गोंधळ, घबराट, काय समजत नाही. आईला काल रात्री प्यालो, कोणाबरोबर प्यालो, किती प्यालो आणि उठलो तर भलतीकडेच आलेलो आहे, साला काय चाललं काय समजत नाही, आठवायचा प्रयत्न करतो, काय टोटल लागत नाही, ते बिवाइल्डरमेंट म्हणतो. फ्रस्ट्रेशन, वैफल्य,
निराशा, डिस्पेअर, निराशा. अनहॅपी ड्रिंकर्स हू रेड धिस पेज विल अंडरस्टँड. आता आपण पहिल्यांदा हे 4 हॉर्समनचा जो उल्लेख केलेला आहे ते कुठे केलेला आहे त्याचा संदर्भ घ्यायचा प्रयत्न करूया. बिल डब्ल्यूनी ही 10 चॅप्टर लिहिले, त्यातलं पहिलं आणि दुसरं चॅप्टर महत्त्वाचं बिग बुकमधलं, बरोबर आहे. मोर अबाउट अल्कोहोलिझम अँड देर इज अ सोल्युशन, ही 2 चॅप्टर आहेत ती महत्त्वाची. त्याच्या आधी बिल डब्ल्यूची स्टोरी आहे, शेवटी डॉक्टर बॉबची स्टोरी आहे. आणि आता हे शेवटून दुसरं प्रकरण आहे, प्रकरण 11वे आहे आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर बॉबची स्टोरी आहे, बरोबर आहे. ह्या व्यतिरिक्त काही नाही आहे. बिग बुक इथे आता संपत आलेलं आहे. मग आता बिग बुक संपत आलेला असतानाचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये हा पुन्हा आपल्याला याची आठवण का करून देतो ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की हे इथे का आलेलं आहे. आता तुमच्यासाठी एक दृष्टिकोन म्हणजे तो पहिल्यापासून सुरुवात करतो. तो काय सांगतो की मद्यपान म्हणजे काय, तर मद्यपान म्हणजे बहुतेक सर्वसाधारण लोकांना आनंदाचा जल्लोष. त्याच्यामध्ये आम्ही पण आलो, मी पण आलो, पण तो खूप पूर्वी आलो. आनंदाचा जल्लोष, मैत्रीचे बंध आणि रंगीबेरंगी कल्पकता. आता दारू पिऊन आम्ही हे सगळं केलेलं आहे एकेकाळी. कधीतरी आमच्यातले काही लोक भाग्यवान आहेत, ते सांगतात की मी एवढी वर्ष मापात दारू प्यालो आणि मग मी बेवडा झालो. माझ्यासारखं म्हणतो अरे नाही रे, पहिल्या दिवसापासूनच टाईटच झालो मी, चायला लफडा झाला, काय समजत नाही काय झालं ते. पण कधीतरी असा प्रसंग यायचा, आनंदाचा जल्लोष, मैत्रीचे बंध आणि रंगीबेरंगी कल्पकता. बिल डब्ल्यूने इंग्रजीत म्हटलेले कन्वायव्हॅलिटी, कंपॅनियनशिप आणि कलरफुल इमॅजिनेशन. दारू का लोक पितात, नॉर्मल ड्रिंकर पितात ना रे, अजून ते ह्याच्याकरताच पितात. आणि त्या दारू पिण्याने काय मिळतं तर इट मीन्स रिलीज फ्रॉम केअर, बोर्डम अँड वरी. या सगळ्यातून जे चिंता, कंटाळवाणेपणा, काळजी आहे याच्यातून मुक्ती मिळते, म्हणून सगळेजण पितो, नॉर्मल ड्रिंकर पितात. पण आता तो पुढे असं म्हणतो की ते श्रेष्ठ आणि सुखाचे क्षण आता आम्हाला परत मिळवता येणार नाहीत, कारण आता मी दारू बंद केलेली आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलेलो आहे, 10 प्रकरणं पुस्तकाची मी वाचून काढलेली आहेत आणि मला आता कळायला लागलेलं आहे की आता हृदयद्रावक अशा आशेवर अवलंबून राहताना आम्ही अपेक्षा करतो की नियंत्रणाचा एक नवीन चमत्कार होऊन आम्हाला त्या आनंदाचा पुन्हा प्रत्यय घेता येईल. कुठल्या आनंदाचा हे वर उल्लेख केलेला आहे. आणि हा चमत्काराची वाट जर मी बघत बसलो तर मी मरणार. एमध्ये आल्यानंतर मला कळलं अंतिम परिणाम 2 अकाली मृत्यू आणि वेडेपण. मग आमच्या बाबतीत काय झालं होतं तर तो आम्हाला पुढच्या परिच्छेदात बिल डब्ल्यू सांगतो. द लेस पीपल टॉलरेटेड अस, मोर वी विड्रू फ्रॉम द सोसायटी, फ्रॉम लाईफ इटसेल्फ. दुनियेपासून, जगापासून, जीवनापासून आम्ही दूर जायला लागलो, कारण लोक आम्हाला सहन करेन असे झाले. अरे आपल्याला मीटिंगमध्ये शेजारी कोणतरी बेवडा बसलेला असेल तर आपण सगळेजण नाकाचं भजं करून वास कुठनं येतो शोधायचा प्रयत्न करतो. आणि आयुष्यभर आम्ही टाईट होऊन चायला घरामध्ये आलो. ट्रेनमध्ये प्रवास केला मी, लोक सांगायचे अबे तू तेरा ठिकाणा नाही, तू अंदर आ जा. नाही मैं क्या होएगा, ज़्यादा क्या गिर जाएगा. ते लोक म्हणायचे अरे तेरे को गिरना है तो अगली ट्रेन पकड़, हम लोग को घर जाने दो, बाद में तू गिर जाना, कोई प्रॉब्लम नहीं हमको. असं अनिल टी सांगायचे. अरे तेरे को मरने के लिए मेरे गाड़ी के सामने क्यों आता है यार, दुसरी गाड़ी के सामने जा. लोक आम्हाला सहन करेन अशी झाली. आणि मग आम्ही त्या पागल राजवटीचे थरथरणारे रहिवाशी बनलो असं बिल डब्ल्यू सांगतो. बरं आता हा परिच्छेद झाल्यानंतर पुढं काय बिल डब्ल्यू सांगतोय, पुढे तो सांगतोय की अरे मग याच्यातनं बाहेर पडता येणार का. तो म्हणतो होय, मद्याच्या कशाड्यातून आम्ही कसे सुटलो ते दाखवले. तुम्ही लगेच उद्गार निघाला होय मी तयार आहे, पण मी काही चारित्र्यवान माणसे पाहिलेत की त्याप्रमाणे मला तुमच्या जीवनात जिथे मी मूर्ख, कंटाळवाणा आणि सुटकी भासेन. अरे एच्या मीटिंगमध्ये मोठ्याने असलं तर 4 लोक आपल्याकडे बघायला भेटतात. त्याला वाटतं की मीटिंगला यायचं म्हणजे 13व्याला मैताला आल्यासारखं असं ग्लम चेहरा करून बसायचा. आणि बिल डब्ल्यू आपल्याला म्हणतो की अरे एची मीटिंग म्हणजे अशी नाही आहे. तो म्हणतो इट इज नॉट स्टुपिड, बोरिंग अँड ग्लम असं सेल्फ रायचियस माणसं म्हणतात. पण त्याच्याऐवजी बिल डब्ल्यू म्हणतो होय, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधील बंधुत्व हा तो पर्याय आहे. तेथे तुम्हाला चिंता, कंटाळवाणेपणा आणि काळजी यांच्यापासून मुक्तता मिळेल. आणि हे मित्र कुठे भेटणार तुम्हाला, तर तो म्हणतो तुमच्या समाजातच भेटणार. आणि मग कित्येक वर्षापूर्वी 1935 साली आमच्यापैकी एका व्यक्तीने पश्चिमेकडील एका शहराकडे यात्रा केली. असं करून तो तिथे 1935 पासूनची ए कम्स ऑफ एजमधली जी स्टोरी आहे
ती आपल्याला तो शेवटपर्यंत सांगतो. आणि तो सांगतो की तुम्हाला ईश्वराचे स्वरूप दिसते, त्या स्वरूपातील ईश्वराच्या चरणी तुम्ही जा, तुमच्या दोषांची कबुली द्या, पूर्वीच्या जीवनाची सारी उद्ध्वस्तता करा, तुम्हाला जे आढळून येईल ते खुलेपणाने दुसऱ्याला द्या आणि आमच्यामध्ये समाविष्ट व्हा. चैतन्यमय फेलोशिपमध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि आनंदमय नियतीच्या रस्त्याने तुम्ही वाटचाल करत असताना आमच्यापैकी लोक निश्चितपणे तुम्हाला भेटतील. तोवर परमेश्वर तुमचे भलो करू आणि तुमच्यावर वरद हस्त ठेवू. आणि इथे बिग बुक संपलेलं आहे. आता ही सगळी नमनाला घडाभर पाणी मी टाकलं त्याचं कारण असं होतं की हे वाक्य कुठे आहे ते मी तुम्हाला शोधून काढून त्याचा संदर्भ दिला की हे वाक्य जे आहे ते 11व्या प्रकरणामध्ये तुमच्यासाठी एक दृष्टिकोन. तुम्हा सगळ्यांना आता इथे किती 25 दिनं दिसत आहेत, म्हणजे मी सोडून 24 जण, सगळ्या 24 लोकांना आणि मला स्वतःला विनंती अशी आहे की आज रात्री झोपण्यापूर्वी बिग बुक काढायचं, तुमच्यासाठी एक दृष्टिकोन आणि हे 4 घोडेस्वाराबद्दल काय लिहिलेलं आहे ते परत एकदा वाचून काढायचं. बरोबर आहे. आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे ती मी सांगितलेली आहे. आता प्रश्न असा आहे की हे सगळं असताना ह्या 4 घोडेस्वारांचा ह्या कल्पेशला आणि बिल डब्ल्यूला का बरं आकर्षण आहे? बिल डब्ल्यूला आकर्षण आहे 4 हॉर्समन ते काहीतरी धर्मामध्ये लिहिलेले आपला कल्पेश दादाने सांगितलेले आहेत आपल्याला. कल्पेश सांग रे बाबा, परत एकदा मोठ्याने सांग म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये होतील की ते धर्मामध्ये जे 4 हॉर्समन सांगितले ते कोणते सांगू शकाल का जरा मोठ्याने? तुमचा हे चालू करा आणि मोठ्याने बोला. कोणते 4? हा बोला. फोर्थ हॉर्समन ऑफ द कलेश हे बायबलच्या बाबतीत जॉन ऑफ पॉट्समन यांनी लिहिलेल्या सर्वनाश साहित्याच्या पुस्तकातील प्रतिमा आहेत. त्यांना मृत्यू, दुष्काळ, युद्ध आणि विजय यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. मृत्यू, दुष्काळ, युद्ध आणि विजय. बरोबर आहे. मृत्यू, दुष्काळ, युद्ध आणि विजय या सगळ्यामध्ये पहिल्या 3 मध्ये राडा आहे आणि 4थ्यामध्ये विजय आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला जे 4 हॉर्समन सांगितले त्याच्याबद्दल आता मी पहिल्यांदा माझी स्टोरी सांगितली, मग हे 4 हॉर्समन कुठे आहेत ते सांगितलं. आता मी माझे अनुभव सांगायला सुरुवात करतो. आणि या 4 हॉर्समन आपल्याकडे जे तोंडपाटवाले आहेत ना, बिग एमध्ये काही तोंडपाटवाली मंडळी आहेत. तर आमच्याकडे होतं शरद सिंह नावाचा माझ्या लहानपणी असलेला सभासद होता, तो अजूनही आहे डोंबिवलीला, 40 वर्ष आता सोबर आहे, तो खूप चांगला आहे. आणि तो बिग बुकमधले उतारेच्या उतारे धडाधड पाठ म्हणायचा आणि आम्हाला वाटायचं आयला लय भारी आहे. ते उतारे त्यांनी पाठ का केले होते हे मला आज 34 वर्षानंतर अक्कल आल्यावर कळते. जर त्या स्टोववर हात ठेवल्यानंतर हात भाजेल या काय ते धडाधड बोलायचे. आणि आज कळते की हे आमचे अरुणभाई सांगायचे कांजूरमार्ग वसईवाले 4 घोडेस्वार. या 4 घोडेस्वारांचं महत्त्व काय? आज मी सोबर आहे, आपण सगळेच जण सोबर आहे. आता दारू पिऊन मिटिंगला कोणी आलेला फार अपवादात्मक असेल, आपण सगळेजण सोबर आहेत. मग या 4 घोडेस्वारांचं आपल्याला महत्त्व काय? 2 गोष्टी आहेत. गोष्ट क्रमांक 1, मी माझ्या स्पॉन्सरकडनं मार्गदर्शन घेतलं या विषयावर बोलण्यापूर्वी. मला ती सवय आहे, आपल्याला वेगळा विषय असला, काय सुधरत नसला, आपली अक्कल काम करत नसली तर स्पॉन्सर आणि 4 ओल्ड टायमरला फोन करून विचारायचं. त्याच्यामुळे मी 2-4 विचारलं, स्पॉन्सरला विचारलं. पहिली गोष्ट म्हणजे हे 4 घोडेस्वार गेलेले नाहीत. हे 4 घोडेस्वार अजूनही आहेत आमच्या आयुष्यामध्ये. दहशत वाटते का? हो, भीती वाटते ना. अरे तुम्हाला मी गंमत सांगतो, मी 20-25 वर्ष सोबर असताना विद्यापीठामध्ये मला माझा शिपाई येऊन सांगायचा तुम्हाला साहेबांनी बोलवलेलं आहे. आता साहेबांनी बोलवलेलं आहे म्हटल्यानंतर माझी चड्डी पिवळी व्हायची, माझ्या घशाला कोरड पडायची. मी सुरुवातीला माझ्या स्पॉन्सरला फोन केला. स्पॉन्सर म्हणाला अरे गेल्या 15 दिवसात काय तू लफडं केलं आहे का कामावर? म्हटलं अहो काय नाही केलं. मग तुला का भीती वाटते? म्हटलं का भीती वाटते ते नाही माहिती, पण भीती वाटते हे मात्र खरं आहे. मग मी ऑफिसमध्ये साहेबाच्या केबिनमध्ये जायचो, काहीतरी क्षुल्लक कारण असायचं, जे काय काम असायचे ते साहेबाशी बोलायचो, बाहेर यायचो, जाण्यापूर्वी प्रार्थना वगैरे म्हणायचो. त्याच्यामुळे ही जी भीती आहे किंवा ही जी दहशत आहे, आईला आपण काहीतरी लफडा केलेला आहे. तो आमचा सतीश नावाचा सभासद ठाण्याचा होता. तो सांगायचा आईला दारावर बेल मारले की मला वाटायचं पोलीस आले, आपण काल काहीतरी राडा केलेला उचलायला आपल्याला आलेले आहेत. हे जी टेरर आहे, ही जी बिवाइल्डरमेंट आहे, फ्रस्ट्रेशन आहे, डिस्पेअर आहे, दहशत आहे, घबराट आहे, वैफल्य आहे आणि निराशा आहे. आपण 4 शब्द घेऊया. हे दहशत, भय, गोंधळ, वैफल्य आणि निराशा, हे 4 आता वेगळे शब्द मी घेतलेले आहेत, पण हे तुम्हाला पटले तर बघा. मग हे आता नाहीत का माझ्या आयुष्यात? हो आहेत ना, आजही आहेत माझ्या आयुष्यात. मग ह्याचा अर्थ ह्या 4 घोडेस्वारांना घाबरून राहिलं पाहिजे का?
नाही, घाबरून नाही राहायला पाहिजे. मग त्यांच्याबरोबर आयुष्य जगता आलं पाहिजे, कारण हा दारुड्याला शाप आहे. तुझी भीती आयुष्यात पूर्णपणे कधीच जाणार नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मी आता त्या यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे, मला सांगितलं म्हणून. तुम्हाला ज्यांना पाहिजे असेल त्यांना नाव सांगून ठेवतो. यूट्यूब चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर, SHRIDHAR. ओके, 4 शब्द आहेत. हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला लाईनीमध्ये 15-20 जे काय आता मी अपलोड केलेले आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळतील. आणि हा नवीन शोध लागलेला आहे. कल्पश, संक्रमण, माझा स्पॉन्सर, अनुरूप आणि आणखी 2-4 जणांना मिळून मी हे सगळं केलेलं आहे. तर ते केल्यावरती मला बघत भीती वाटायला, साला आपल्यावर कोणतरी केस करेल, अमुक आहे तमुक आहे. मग मी एकाला फोन केला, म्हटलं अरे मला स्पॉन्सरला फोन केला. स्पॉन्सर म्हणाले, हे बघ मला त्यातलं काय अक्कल नाही आहे, मी काय चालवलेलं नाही आहे चॅनल बिनल, जे चालवतात त्यांना विचार, ते केदार बिदारला फोन करून विचार, आणखी 2-4 जाणकार जे आहेत त्यांना विचार. मी सगळ्यांना ऑडिओ पोस्ट टाकल्या. त्यातल्या एका हुशार माणसाने मला फोन केला सकाळी. मला म्हणाला, अरे बिल डब्ल्यूने काय लिहिले तू वाचतोस की नाही रे बाबा. आणि त्यांनी मला लँग्वेज ऑफ हार्टमध्ये बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधलं एक आर्टिकल जे आहे बिल डब्ल्यूचं ते दिलं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, अरे ही भीती जाणार नाही रे बाबा. त्याच्यामुळे हे 4 घोडेस्वार जे आहेत ते आजही गेलेले नाहीत, आजही ते आहेत, माझ्या बोडक्यावर बसलेले आहेत. पण आज मी त्यांच्या सहित जगायला शिकतो, कारण 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की आपल्याला निर्णय घेताना मेंदू आणि हृदय या 2 गोष्टींची गरज लागते, म्हणजे बुद्धी आणि भावना. दारू पिताना काय व्हायचं की बुद्धीचे संबंधच नसायचा, फक्त भावना असायच्या. त्याच्यामुळे वेडेपणा जो म्हटला जातो, मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी भिवंडीला राहणार आहे. मी टाईट असताना आमच्याकडे भिवंडी तुम्हाला माहिती आहे हिंदू मुस्लिम आहेत, त्याचे दंगे बिंगे होत असायचे पूर्वी वगैरे. आणि रात्री दारू ही रात्रीच प्यायची असते ना, असं काय करते, दिवसा कोण पितं काय दारू. रात्री बेरात्री पिऊन रस्त्यावरती फिरायचो मी मित्रांबरोबर वगैरे वगैरे किंवा एकटाच. आणि ते पोलिसांची व्हॅन असायची आणि त्याच्यामध्ये ती वॉकी टॉकी असायची आणि त्याच्यावरती ते एकमेकांना संदेश देत असायचे, इकडे बरं चाललं, इकडे काय झालं, अमुक आहे, नाकाबंदी वगैरे असायची. मी टाईट असलो की मी त्या व्हॅनमध्ये जाऊन विचारायचो, काय स्कोअर झाला हो साहेब. तर त्याला कळायचं नाही हे काय येडं तिच्या यायला विचारते. तर मग ते सांगायचं समजावून, ए भाऊ ही ना आमची व्हॅन आहे, याच्यामध्ये ना ही वॉकी टॉकी आहे, त्याचा आवाज येतो, आम्ही बोलत असतो. बरं असं का, म्हणून मी पहिल्या दिवशी आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच तोच नाटक. तोच हवालदार असेल तर तो दांडका घेऊन माझ्या मागे लागायचा. आता मी ही गंमत करत होतो का हा माझा वेडेपणा होता मला आज नाही सांगता येणार. पण असा मी पोलिसाचा मार खाल्ला आहे, बस कंडक्टरचा मार खाल्ला आहे, बसमधल्या लोकांचा मार खाल्लेला आहे दारू पिऊन. त्यामुळे मला आज कळत नाही की तेव्हा मला निर्णय का नव्हता घेता येत, कारण मी सगळा भावनाशीलतेने करायचो, बुद्धी काय राहायचीच नाही माझी. आणि मग मला लफडं व्हायचं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येईपर्यंत मला हे कळत नव्हतं. आल्यानंतर आज बिल डब्ल्यू म्हणतो की ते जे झालं गंगेला मिळालं सोडून दे, असं नाही करायचं. आपला जो गोलामध्ये त्रिकोण आहे त्याच्यामध्ये रिकव्हरी ही बेस आहे, रिकव्हरी ही खालची बाजू आहे आणि त्याच्यावरती ते 2 कोण टेकवलेले आहेत, युनिटी आणि सर्व्हिस. ज्या लोकांनी सर्व्हिसमध्ये उड्या मारल्या रिकव्हरी न करता त्यांची तगडी नंतर मोडलेली आहेत. ती कधी मोडतील माहीत नाही, 2 वर्षांनी मोडेल का 20 वर्षांनी जाऊन चंद्रपूरला लपडी कराल तुम्ही, ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. जे गालातल्या गालात हसतात त्यांना माहीत कळलेलं आहे मी काय म्हणतोय ते. त्याच्यामुळे सर्व्हिसच्या कोणीच विरोधात नाही ना. आता मी हे शेअरिंग करतोय, तुम्ही ऐकताय, ही पण सर्व्हिसच नाही का हो. कोणीतरी ही ऑनलाईन मीटिंग चालू केली, कोणीतरी हे वाचलं, हे सगळी सर्व्हिसच आहे की असं काय करताय. तर सर्व्हिस इज इसेन्शियल. पण रिकव्हरी न करता सर्व्हिस केली तर वांदे होणार. मग रिकव्हरी करायची म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिले एमध्ये आल्यानंतर माझ्या हातात पुस्तक टेकवलं ते होतं सोबर जगणे, लिव्हिंग सोबर. मला आवडलेलं पुस्तक लिव्हिंग सोबर. त्याच्यामुळे आजही मला कधी पण चरबी आली, कधी पण खुश असलो तर मी बिग बुक नाही काढत, कारण ती बिग बुकची भाषा जी आहे ना
ती बिग बुक पहिलं भाषांतर केलेलं आहे द्वा.भ. कर्णिक लोकसत्ताचे संपादक, त्यांचा मुलगा मेंबर होता आणि त्यांनी कृतज्ञता आणि आपण पण काहीतरी म्हणून ते त्यांना सांगितलं, त्यांनी भाषांतर केलं. ते भाषांतर GSO न्यूयॉर्कला पाठवलं, त्यांनी ते मान्यता दिलेली आहे. आता त्याच्यात जर बदल करायचा असेल तर ही आवृत्ती फेकून द्यायला लागेल, नव्याने अर्ज करायला लागेल आणि ते 3 वर्षानंतर आपल्याकडे परत येईल. तोपर्यंत बिग बुक छापता येणार नाही. म्हणून तात्पुरत्या थातूर मातूर काहीतरी बदल अरुण टी आणि विश्वनाथ गुरुजींनी केलेले आहेत. पण ते भाषा फारच सकाळी 7-5च्या बातम्या लागतात की नाही, त्याच्याप्रमाणे ती अतिशुद्ध भाषा असल्यामुळे, अलंकारिक भाषा असल्यामुळे ती दारुड्याच्या काय डोसक्यात घुसत नाही. आणि तसं पण दारुड्याच्या डोसक्यात काही घुसतच नाही. काय त्याला फार स्वच्छ केलं आणि सुवाच्य केलं तरी पण ते घुसणारच नाही, कारण ते भाषांतर आहे मुळामध्ये. म्हणून मग मी सोबर जगणे पुस्तक काढून वाचायला लागतो. मला जरा चरबी आली तरी पण मी आनंदी झालो, मला आनंदी झाली तरी मी भीती वाटते मला. मी हे यूट्यूब चॅनल केलं, शेअरिंग, माझे जुने शेअरिंग रेकॉर्डिंग शोधून काढले, याला त्याला सांगितलं ए बाबा तुमच्याकडे माझी जे रेकॉर्डिंग असतील ते मला पाठवा रे बाबा. माझा हा नंबर आहे व्हॉट्सअपचा आणि हा माझा ईमेल ID आहे श्रीधरm SHREETHARM25@gmail.com. त्याच्यावरती पाठवा रे मला. आणि मग मी करायला, मग मी एक्साईट व्हायला लागलो. मला रात्री झोप यायची नाही. नंतर माझ्या लक्षात आलं अरे बापरे, अति आनंद हे पण दारुड्याला झेपणारं प्रकरण नाही. मी शांतपणे पुन्हा एकदा चिंतन करायला बसलो, विपश्यना करायला बसलो, स्वतःशी विचार करायला लागलो, कागद पेन घेऊन इन्व्हेंटरी लिहून काढली. आमच्या स्पॉन्सरनी ते चांगलं सांगितले, अति आनंदी असेल किंवा अति दुःखी असेल, एक कागद घ्यायचा, पेन घ्यायचं, लिहून काढायचं काय वाटतं ते आणि ते कागद फेकून द्यायचं नंतर पाहिजे तर, काही प्रॉब्लेम नाही. तर अति आनंद मला चालत नाही. मग मला सोबरायटीमध्ये रिकव्हरी करायची म्हणजे काय करायचं, तर पहिलं सोबर जगणे पुस्तक वाचायचं, सोबर राहायला सुरुवात करायची. अरे ते महाकठीण काम आहे. आज आपण सगळे सोबर असल्यामुळे आनंदाने सांगू शकतो की सोबर जगणे म्हणजे सोबर राहणे काय सोपं आहे. एमध्ये येऊन एक हात देवाला, एक हात एला, दारू प्यायला हात नाही. अरे एवढं गणित सोपं असतं तर मग खूप पूर्वी नसतं करे केलं मी, किंवा ज्याला मी जाऊन भेटतो, 12 स्टेप करतो, त्या सगळ्यांची दारू मी सोडू शकलो का रे? नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे एवढं सोपं गणित नाही. देवाची कृपा झाली आणि ते ऑब्सेशन गेलं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर आज बरं चाललेलं आहे. पण म्हणून मी कसा होतो ती विसरू शकत नाही. मी दारू प्यायला भिवंडीमध्ये सुरुवात केली. पहिल्यांदा मी सांगितलं आत्ता त्याप्रमाणे 5 वर्ष मी गपचूप दारू प्यालो, काय कोणाला माहीत नव्हतं. जेव्हा सणासुदीला आम्हाला घरातनं बाहेर जायची परवानगी असायची, होळीला, धुळवडीला, गणपतीला, आमच्याकडे गणपतीचे सार्वजनिक कार्यक्रम असायचे, त्यामुळे 8 दिवस गणपतीला, शेवटच्या दिवशी कॉफी पान असायचं, अमुक आहे तमुक काहीतरी थापा मारायचं, नवरात्रीमध्ये 9 दिवस. मग त्या दिवशी सगळेजणं मस्त मजा करून रात्री 1-2 वाजता येतात, तसं आम्ही 1-2 वाजता घरी परत यायचो, तो परत उतरलेली असायची. पण जेव्हा मी 1984ला नोकरीला लागलो आणि माझ्या खिशात पैसे आले, तेव्हा ते अड्ड्यावरचे सगळे स्पॉन्सर होते की नाही, गमतीने मी त्यांना स्पॉन्सर म्हणतो, सल्ला देणारे होते की नाही, ते आपल्याला सांगायचे अरे उतारा पी, अरे अमुक पी. मी त्यांना प्रश्न विचारायचे, चकना गोड का खात नाहीत? ते म्हणाला खाऊन बघ, तू लाडू पेढे आण आणि खा. आणि तो प्रयोग करून बघितला मी. त्याच्यानंतर माझ्या लहानपणी एमध्ये येण्यापूर्वी लायसन्स काढायला लागायचं. आता काढायला लागतं की नाही मला माहीत नाही बाबा. ते लायसन्स त्याला मी विचारलं हे रिन्यू करायला लागतं का? तो म्हणाला अहो अरे गधड्या, तुला रिन्यू करायला लागलं तर बघ, दारू प्यायला निघालाय शाण्या तू तो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की माझा इतिहास काय आहे आणि मग तो मी शोधायला लागलो. 1984 साली दारू प्यायला सुरुवात केली. औरंगाबादला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलो. आठवड्यातनं एकदा सुरू झाली, मग 2दा झाली, मग 4दा झाली, मग रोजच झाली. बरं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची बॅग ठेवायची. आमचं काय काम 2 वाजता संपलं काम. 2 वाजता संपलं की काही काम नाही. त्याच्यामुळे 4 वाजता चहा पिऊन यायचं, येताना 1 क्वार्टर घेऊन यायची. छानपैकी थोडी दारू प्यायला की उलटी होते, ते होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले आणि मला लगेच जमले. मी 1-1.5 महिन्यामध्ये जेवढी हवी तेवढी दारू प्यायला लागलो. आमची कॉन्फरन्स वगैरे असायची 5 स्टार हॉटेलमध्ये, तेव्हा मला बोलून सांगितलं जातं गाढवा सगळ्यांना घेऊन जाऊ नको कुठे. मी म्हटलं नाही साहेब, एकाच्याच रूमवरती बसतो. पण ते मी पाळायचोच असं नाही. सगळे टाईट होईपर्यंत, आडवे होईपर्यंत मी व्यवस्थित असायचो. मग शेवटचे 1 फॉर द रोड मारायचो आणि झोपायचो. पहाटे 4ला झोपायचं, पुन्हा 7ला उठायचं आणि टाय बी लावून फर्स्ट क्लासपैकी आपल्याला बक्षीस मिळायला पाहिजे. डिटेलिंगचं बक्षीस, पहिलं बक्षीस मला मिळायचं. 5 कॉन्फरन्समध्ये मी पहिलं बक्षीस मिळवलं. नंतर हळूहळू गेलं ते सगळं, दारू वाढत गेली, कंप्लेंट्स आल्या.
डॉक्टरची कंप्लेंट आली की हा AC चेंबरमध्ये हा दारू पिऊन येतो, दुपारी 2 वाजता वास येतो. अरे तर वाट बघायला लावायचे, एवढा वेळ काय करायचं म्हणून मी जाऊन 2 बिअर मारून यायचो. तर त्या बिअर AC चेंबरमध्ये वास येणारच. साहेबाकडे कंप्लेंट गेली, अमुक आहे तमुक आहे, फॉल्स रिपोर्टिंग करायला लागलं. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आज आल्यानंतर मागे वळून बघतो तेव्हा जाणवतं की थोडी थोडी म्हणून जी सुरुवात केलेली दारू होती ती प्रचंड वाढली. मला असं वाटलं की आपण भौगोलिक बदल करावा. आणि भौगोलिक बदल केल्यानंतर कारण काय व्हायचं, कधीतरी ना टाईट व्हायचं. आणि ही ते टेरर म्हणतात ना, साला आठवायचंच नाही कुठे होतो आपण, काय आहोत. औरंगाबादसारखं अनोळखी शहर, कोणी ओळखीचं नाही, नातेवाईक नाही, मोबाईल तेव्हा नव्हते 1984-85. त्यात आणखी ती दंगल झाली. माझा साहेब सरदारजी होता, मग त्या सरदारजीला त्या 8 दिवसामध्ये मी घरी जाऊन ते दूध बीध नेऊन द्यायचो, पण तू बाहेर पडायचा नाही. मी त्याला शाण्यासारखं सांगितलं, अरे तुम्हाला हा जो बुचडा आहे ना तुझा तो काढून टाक. तो म्हणाला, गधड्या बुचडा काढलाय असं नुसतं कळलं ना माझ्या आईबापाला तर ते तिथे आत्महत्या करतील 10 लोक, माहिती आहे का तुला. मला काय कळत नव्हतं तेव्हा. आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की मी गाढव होतो आणि दारू पिऊन काय वाटेल ते बडबडाचं, वाटेल ते लोकांना सांगायचो. त्याच्यामुळे जेव्हा उठायचो तेव्हा हे 4 घोडेस्वार, दहशत, कशाची दहशत. आईला दरवाजा उघडल्यावर कोणी दार ठोकलं, कोण आलाय, पोलीस आलाय, कोणाचे पैसे घेतलेत का, काय रात्री टाईट असताना कुठल्या बाईला हात लावलाय काय, बिवाइल्डरमेंट, गोंधळ. अरे मी इथे कसा काय आलो, काल रात्री मी शेवटची दारू प्यालो रात्री 10 वाजता, तेव्हा मी प्रेमा बारमध्ये प्यालो. आता सकाळी उठून बघतो तुम्ही भलतीकडे ते लंगडत चालत असायचो, कुठेतरी मार लागलेला असायचा, पाकिट गेलेला असायचं, चष्मा गेलेला असायचा, चप्पल गेलेली असायची, पैसे गेलेले असायचे, गोंधळात जायचो मी. भयचकितता, वैफल्य. कधीतरी दारू प्याल्यानंतर विचार मनामध्ये यायचा, अरे हे असं किती दिवस चालणार श्रीधर, ह्याच्यातनं काहीतरी बाहेर पडायचा मार्ग आहे की नाही. तुझं वय किती, तू चालला. ते गणपतीने आमच्याकडे वारकरी म्हणायचे, निघाला होता देवाच्या आळंदीला, पोचला चोराच्या आळंदीला. म्हटलं अरे हे करतोयस काय तू, 12वी सायन्सला तुला एवढे चांगले मार्क मिळाले, 1975 साली जुनी SSC आणि नवीन SSC एकत्र आली, त्याच्यामुळे तुला हव्या त्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन मिळाली नाही. नंतर मग तू दुसऱ्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतली. 10वीला शाळेमध्ये पहिला आला म्हणून शाळेमध्ये नाव लिहिलेलं आहे, त्याच शाळेत दारूच्या मिटिंगला जाताना लाज वाटत होती. आणि मग तू चाललायस कुठे, हे सगळा दारू पिऊनच विचार करायचो. तेव्हा निराशा यायची, आईला काय यार काय चाललंय समजत नाही आयुष्यात. मी फार्मसीमध्ये सगळे जेवढे धंदे करता येतात, माझं मेडिकल स्टोअर होतं, मी फार्माला मॅन्युफॅक्चरिंगला होतो, मी फार्माला मार्केटिंगला होतो, मी स्वतःचा छोटा व्यवसाय केला, मी फार्मसी कॉलेजमध्ये मास्टर की केली. तुम्ही सांगाल ते धंदे मी केले फार्मसीमध्ये, पण एका ठिकाणी टिकलो नाही. त्याचं कारण असं होतं की हे दारू नुसते दारू प्यायला पडलो असं नाही ना राव. दारू पिण्यामुळे माझं विचार बदललेले आहेत, घाणेरडे झालेले आहेत. 2 माणसं बोलत असतील घरी, आई आणि बायको बोलत असतील तर मला वाटतं की हे माझ्याबद्दल बोलतात, अमुक आहे तमुक आहे. साहेब आणि सहकारी दुसरा बोलत असेल आणि माझ्याकडे नुसती नजर टाकली तर मला वाटत असतं हे माझ्याबद्दल बोलतात. नजर घाणेरडी झाले, ऐकणं घाणेरडं झालेलं आहे, विचार करणं घाणेरडं झालेलं आहे. आणि मग कधीतरी निराश अवस्थेमध्ये बसायचो. मी काही वेळेला हा प्रयोग केला आहे बरं का. फुल टाईट असायचो, शाळेच्या ग्राउंडवर जायचो, झोपायचो हिरवळीवरती आणि आकाशात तारे दिसायचे. माझ्या लहानपणी मला भूगोल शिकवण्याकरता माझे वडील त्या शाळेमध्ये घेऊन जायचे मला, आणि ते तारे बिरे दाखवायचे आणि मी ते तारे बघायचो, रडायचो. आणि मग ज्ञानेश्वर माऊली, आळंदी, त्याच्यानंतर विठोबा, पांडुरंग, सगळ्यांना वर शिव्या द्यायचो तिच्या आईला दारू पिऊन. म्हणत काय तुम्ही माझ्या आयुष्याचं केलेलं, हे मला का बेवडा केला. आज कळतं मला की ती जी निराशा होती की ह्याच्यातून कसं रे बाहेर पडणार श्रीधर तू. किंवा अगदी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर, माझा पहिला वाढदिवस झाल्यानंतर मी हवेमध्ये होतो, हाय स्पिरिट एकदम. पहिल्या वाढदिवसाचं टोकन घेऊन आलो आणि रात्री 10 वाजता 9:30 वाजता घरी आल्यानंतर मी टेबलवर टोकन ठेवलं तर माझ्या आईने ते टेबलवरचं टोकन दिलं फेकून असं. ती म्हणाली ते काय राष्ट्रपती पारितोषिक आणलेस काय, इथं टेबलवर ठेवते लोकांना कळायसाठी, गाढवा अक्कल नाही तुला. आम्ही सांगतो नाही तू दारू पित नव्हतं आणि तू मोठ्याने सांगतो तिथे मी दारू पित होतो ना, इथे पडलो तिथे पडलो. तिच्या आयडिया तिला अलानॉनमध्ये ती येत राहिली. त्याच्यानंतर हळूहळू तिचे विचार बदलत गेले. माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी एचा मेसेज कोणाला दिला. माझे वडील शाळेतल्या मास्तरला शिपायाला घेऊन यायचे, माझी आई तिच्या मैत्रिणीनं सांगायची, माझी आजी 74 वर्षाची होती, ती भजनाला जायची, वारकरी असलेली भजनी मंडळवाली होती. ती बायका सांगायची माझा नातू पितो, ती सांगायची तुमच्या नातवाचं नाव आणि कुठे भेटेल ते लिहून द्या, मी माझ्या नातवाला सांगते, तो जाईल तिथे आणि त्यांची ती संस्था आहे त्याच्यात घेऊन जाईल.
माझी मुलगी 7वीत होती, KM हॉस्पिटलला मी आणि विलास गेलो होतो, ती माझी तिथे बसलेली होती. ती म्हणाले हो थांबा तुम्ही धावपळ नंतर करा. ह्या शेजारी बाई बसलेल्या आहेत ना, दोघी जणी बसल्यात ना, त्या काहीतरी बोलत आहेत की त्यांचं कोणतरी ॲडमिट आहे इथे ना हॉस्पिटलमध्ये, दारू पिण्याबद्दल आहे, त्यांच्याशी बोला बघू. मग आम्ही विलास आणि मी पहिलं बोललो. ही जादू कधी झाली तर ही Aमध्ये आल्यानंतर त्यांना कळायला लागलं, पण तोपर्यंत त्यांनाच कळत नव्हतं आपला पोरगा का पितो. आईला 10वीला चांगल्या मार्काने पास, 12वीला चांगल्या मार्काने पास, आणि हे काय भूत झालं आता याचं. अरे हा माझा मित्र सांगायचं मला, अरे अशी नको पिऊ, आम्ही पितो तशी पी, मग प्रॉमिस करायचो, शपथा घ्यायचो. पण ती जी निराशा होती त्या निराशेतनं बाहेर पडता यायचं नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येईपर्यंत हेच चाललेलं होतं. हे किती वेळ झाला रे भाऊ आणि किती वेळ बाकी आहे अजून? हां, किती वेळ अजून, किती वेळ बाकी आहे? मीटिंग किती वाजेपर्यंत आहे? 9 वाजेपर्यंत बोलू शकता भाऊ. बरं ठीक आहे चालेल. एक 10 मिनटं आधी थांबवीन मी, काय प्रश्नोत्तर असतील तर विचारायला ठेवून नो प्रॉब्लेम. अजून 15-20 मिनटं मला बोलू शकते. त्याच्यामुळे हे जे 4 घोडेस्वार आहेत हे आज आठवायचे आहेत आपल्याला. कोणते 4 घोडेस्वार? दहशत. कशाची दहशत? दारूची दहशत. ओके. माझ्या बहिणीचं लग्न होतं, चुलत बहिणीचं. मला पुण्याला घेऊन गेलेले होते आणि तिथे दारू शोधून काढली, प्यालो आणि झोपायला मग सगळ्यांच्या बरोबर नाही आलो मी. जे वराड घेऊन गेलो होतं ती HT होती, त्या HTमध्ये जाऊन झोपलो. आणि कसा झोपलो? ते HT लॉक करून आतमध्ये ड्रायव्हर कंडक्टर झोपले होते. मग मी त्या टायरवर चढलो. टायरवर चढून हाताने ती काच सरकवली. काच सरकवल्यानंतर काच वर करून ती लॉक केली, खिडकीची काच. त्याच्यानंतर हात आतमध्ये घालून ती कडी उघडली. कडी उघडल्यावर दरवाजा उघडल्यावर ते दोघं जण घाबरले. ड्रायव्हर कंडक्टर हात झोपले होते ते घाबरून उठले. म्हटलं नाही मीच आहे, वराडीमधलाच आहे, आता जरा मला सुधरत नाही म्हणून मी इथे झोपतो. ते म्हणाले काय वास येतो साला, टाईट आहे तू म्हणाले. म्हटलं असू दे झोपतो आता इथे. नंतर परत येताना त्याच गाडीमध्ये दुपारी वेळ 2:30-3ची, लग्न झालेलं होतं, जेवणं झालेली होती, सगळेजण पोटावर हात फिरवत परत पुण्याहून डोंबिवलीला जाण्यासाठी गाडीत बसलेले होते. आणि मी सकाळपासून पित होतो. कोण मला पाजत होता का मी फुकटची जाऊन पित होतो काय आठवत नाही. ब्लॅकआउटमध्ये होतो, अंधाईमध्ये होतो. आणि परत येताना सगळे नातेवाईक गाडीत बसलेले होते. माझे काका, माझे वडील, माझी आई, माझे सगळे नातेवाईक, आत्या, मामा, काका सगळे गाडीत फुल भरलेले होते. आणि माझ्या अंगामध्ये अमिताभ बच्चन आला होता. कुठला? तो बॉम्बे टू गोवामधला अमिताभ बच्चन आठवतो का तुम्हाला? गाणं म्हणतो आणि डान्स करतो इकडून तिकडे त्या हिरोईनकडे बघत. तसा माझ्या अंगात अमिताभ बच्चन आला. फुल टाईट, गाडी हलते, त्याच्याबरोबर मी हलतोय. मध्येच एखाद्या ठिकाणी जाऊन कोपऱ्यामध्ये ओकारी केली. माझ्या कोणीतरी नातेवाईकांनी एक माझ्या मुस्कटात ठेवून दिली. मी त्याच्या अंगाला झोंबायला लागलो. मग लोकांनी नाच सोडला. माझी आई, माझे वडील, माझी आजी सगळेजण खाली मान घालून बसलेले होते. अरे काय करणार ह्या पापाला, आमची सगळी इज्जत घालवतोय हा. वडील हेडमास्तर, आई मास्तर, आजी वारकरी, पेन्शन, देवळात मला कीर्तनाला घेऊन जायचे. आणि हा 50 नातेवाईकांच्या समोर फुल टाईटमध्ये वाकडा तिकडा हलतोय. आणि मग त्यांना कळेना काय करायचं. ह्याला मारला तरी हा ऐकणार नाही, ह्याला बांधून ठेवला तरी जमणार नाही. अशा वाईट अवस्थेमध्ये आल्यानंतर मग सकाळी जेव्हा उठायचो तेव्हा कळायचं अरे बापरे, काल रात्री मी दरवाजाची कडी कधीच ठोकली नाही. आमच्याकडे बेल नव्हती लहानपणी, आमच्याकडे दरवाजाला कडी असायची, पण मी कडी कधीच ठोकली नाही. मी लाथ मारून दरवाजा उघडायचो. शेवटी माझ्या आईने आतमधनं ती अशी वरवंटा किंवा काहीतरी छोटंसं लावून ठेवायची दगड, की लाथ मारल्यानंतर ते घरंगळत गेलं की तिला जाग यायची. त्यांनी चादरीला 2 भोकं पाडून ठेवलेली होती. आतमधनं ती बघायची आला का रे हा. आणि आमच्या घरामध्ये एक लाकडाचा खांब होता. ते लाकडाच्या खांबाला ती बघायची की ह्यानी जर का लुंगी बांधण्यासाठी लाकडाचा खांबाचा आसरा जर का घेतला तर हा टाईट आहे. मग ती ओरडून उठायची. अहो ऐकलत का, माझ्या वडिलांना उठवायचे. हा बघा घोड्याचं मूत पिऊन आला. मग वडील खाली यायचे. मग मी परत लुंगी काढून टाकायचो आणि पॅन्ट घालायचो आणि कुल्याला पाय लावून पळायचो, कारण मी वडिलांना घाबरायचो. अगदी वडील 84 वर्षे अल्झायमरने जाईपर्यंत मी घाबरायचो. त्यांच्यासमोर मी कधीच काही बोललो नाही. मला फार त्यांच्याशी संवादच साधता आला नाही. माझी बायको, माझी मुलगी या दोघीजणी त्यांच्याशी तासनतास गप्पा मारायच्या.
पण माझी रिझेंटमेंट होती का भीती होती काय मला माहीत नाही, पण वडिलांना घाबरून असतं. त्याच्यामुळे दारू पिण्यामधले असे असंख्य प्रकार आहेत की ज्याच्यामुळे ही दहशत, गोंधळ, वैफल्य आणि निराशा, टेरर, बिवाइल्डरमेंट, फ्रस्ट्रेशन आणि डिस्पेअर. आज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या दारू पिण्याच्या प्रसंगामध्ये वर्षांमधले 4 प्रसंग आठवायचे. एक दहशतीचा, एक गोंधळ घातल्याचा, एक वैफल्याचा आणि एक निराशेचा. मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे 4 घोडेस्वार जो म्हणतो ते हे घोडेस्वाराच्या आधीचं त्याचं वाक्य असं आहे की आमच्यापैकी काही लोकांनी घाणेरड्या ठिकाणांचा शोध घेतला, तो या आशेने की आपल्याला तेथे समजूत, मैत्री आणि मान्यता यांचा लाभ होईल. क्षणकाळ आम्हाला तो मिळाला लाभ, आणि त्यानंतर मात्र विस्मृती म्हणजे ब्लॅकआउट, आठवत नाही. इंग्रजी शब्द काय आहे बघतो, विस्मृतीला इंग्रजी शब्द काय आहे ते बघतो, थांबा. इट थिकंड काय आहे, ॲज वी बिकेम सब्जेक्ट्स ऑफ किंग अल्कोहॉल, शिवरिंग डेनिझन्स ऑफ मॅड रेल्म, the chilling vapor that is loneliness settled down. It thickened, even become blacker. Some of us sought out sordid places, hoping to find understanding, companionship and approval. Momentarily we did, and then we would come oblivion. Oblivion म्हणजे blackout, काय आठवत नाही. तिसरी मंजिल म्हणतात ना, तसं ते जायचो आम्ही. And would become oblivion and awakeful to face the hideous foreshortenment. आणि मग जेव्हा आम्हाला जाग यायची, त्या नशेमधनं जेव्हा उतरायचो, बाहेर पडायचो, तेव्हा जी जाग आल्यानंतर सगळ्यात पहिला विचार मनामध्ये यायचा, मी कुठे आहे. पहिल्यांदा डोळे उघडून तो आपण हिंदी पिक्चरमध्ये बघतो ना, त्याची जी मेमरी गेलेली असते, तो म्हणतो मैं कहाँ हूँ, ते आपण मैं कहाँ हूँ म्हणायचो नाही चायला, पण पहिला जाग आल्यानंतर उतरल्यानंतर पहिले शोधायचो. मी ना माझ्या घराच्या समोर एक 4 माळ्याची बिल्डिंग बनत होती. त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगवरती ना रेती टाकलेली असायची. माझे वडील मला घरात घ्यायचे नाहीत, किंवा आई माझी घरात मी आलो की आरडाओरडा करायची आणि वडिलांना उठवायची, आणि मग वडिलांना घाबरायचो, त्यामुळे घरात जायचो नाही. मी एक प्रयोग करून बघितला, लॉजवर जायचा. त्या लॉजवरती मी जाऊन टाईटमध्ये झोपलो, आणि 3:30 वाजता ते पोलीस आले. ते म्हणाले कुठे आहे बाई, कुठे आहे बाई. तर म्हटलं बाई कुठली, अरे मला दारू प्यायची, माझा बाप घरात घेत नाही मला, म्हणून मी इथे येऊन झोपलेन, पैसे देऊन झोपलेन, तुम्ही काय त्रास देताय मला. हा प्रसंग मी दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राला सांगितला. तो म्हणाला अरे गाढवा, त्या लॉजवर जाऊ नकोस, तिथे वेश्येचं ते काय सगळं असतं ते केलं जातं, तुला पकडतील एखाद दिवस रेडमध्ये, आणि दुपारी 3:30 वाजता कोर्टात हजर करतील. मग डोळ्याला पट्टी बांधून आणि त्या काय म्हणतात ते फडकी बांधून ते कोर्टात येतात तसा जायला लागेल, आणि इज्जतीचा फालुदा होईल. तेव्हापासून मी तिथे जायचं बंद केलं. मग मी 2 जागा शोधून काढल्या. एक होती एस टी स्टँड. मी भिवंडीच्या एस टी स्टँडवर बऱ्याच रात्री झोपलेलो आहे. तिथे धो पाऊस पडत असायचा, मोठमोठ्या गायी असायच्या, त्या फदा हागायच्या, तिथे सगळं घाण करायच्या, कुत्री असायची. आत्ता मी मध्यंतरी ना परत एकदा गेलो होतो 2-3 वर्षापूर्वी, आणि तिथे मी फोटो काढत होतो. आता पूर्वी ना मी जेव्हा झोपायचो तेव्हा लाकडाची बाकडी होती, आता तिथे लाद्या घातलेल्या आहेत, त्या काय कडप्पा म्हणतात ते, पंख्याखाली जाऊन मी झोपायचो. आणि सकाळी 4 वाजता ती झाडूवाली बाई यायची. त्या झाडूवाल्या बाईकडे मोठा लांबलचक झाडू असायचा, आणि तो झाडू ती माझ्या नाकात घालायची झोपलेला असताना, आणि एक लाद घालायची, म्हणजे तेरे बाप की जगह साला रोज इधर आके सोता है. मी उठायचो डोळे चोळत, पहिल्यांदा आठवायचं नाही मला मी इथे कुठे आलो. तसं मी त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगचं काम चालू होतं, तिथे जाऊन झोपायचो. आमचे लॉरेन्स अंकल म्हणून एक विक्रोळीचे मेंबर होते, ते सांगायचे रेतीवर झोपलं किंवा पाण्याच्या पाईपावर झोपलं की पोटाला गार वाटतं आणि बरं वाटतं, कारण आतमध्ये साले ते दारू पिऊन अंगार झालेलं असायचं. आणि तिथे जाऊन मी झोपायचो. आज मला अंगावर आलं की आठवलं की काटा येतो अंगावर, कारण त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगला स्लॅब टाकलेले होते आणि कुठेही कडेच्या भिंती बांधलेल्या नव्हत्या, त्या तारा बाहेर काढलेल्या असतात. आईला मला आज काटा येतो अंगावरती. मी त्या 4 माळ्याच्या जिन्यावरती कसा जायचो, कधी तारेत अडकलो नाही, कधी पायात तार गेली नाही, कधी वरून 4थ्या माळ्यावरून खाली पडलो नाही. झोपायचो टाईटमध्ये तिथे. पहाटे जेव्हा ऊन अंगावरती यायचं किंवा पाऊस असला, पहाटे 4 वाजता वारा, हे जे मी वर्णन करतोय ना, ते तुमच्यातल्या ज्यांना पटतंय त्याने हे 4 प्रसंग आठवायचे. दहशत, गोंधळ, वैफल्य आणि निराशा. आता हे 4 गोष्टी ज्या आहेत त्या मला एमध्ये आल्यानंतर सुटल्या का, माझ्या सुटायला पाहिजे होत्या ना आयडियल स्पीकिंग. पण काय झालेलं आहे, मला बुद्धीने काम करायची
सवय नाही राहिलेली, मला भावनेने काम करायची सवय राहिली. आता उदाहरणार्थ मगाशी मी जसं सांगितलं की माझा साहेब मला बोलवायचा. आता साहेब बोलत, आता सरकारी नोकरीच्या आयला साहेब बोलून काय वाकडी करणार आहे आपली, हे कळत नाही का मला? कळतं ना मला, पण तरी पण मला ती भीती वाटायची. ह्याचं कारण असायचं की आईला आपण काहीतरी लफडं केलं, ह्याच्यातनं बाहेरच पडता यायचं नाही. खरं बघायला गेलो तर एमध्ये आल्यानंतर लफडी करणारे आपले बरेच आहेत बरं का, शूरवीर आपल्याकडे बरेच आहेत. एक तर 1 नंबरचा हव्यास म्हणजे सत्तेचा हव्यास, मग ते एमध्ये ह्या स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये, त्या स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये, किंवा होम ग्रुपचे फाउंडर मेंबर, ओल्ड टायमर, मागे बसून हातवारे करणारे, किंवा पैशाची लफडी करणारे, चिटिंग करणारे, याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, किंवा बाईची लफडी करणारे. अरे BWने इशारा दिलेला आहे, बाईची लफडी केलं तर का होईल. 4थ्या पायरीमध्ये 5 नंबर 58वरती वाचा की तुमच्या वागण्यामुळे तुमचं वागणं जर चुकीचं राहिलं 4थी 5वी पायरी घेतल्यानंतर सुद्धा आणि तुम्हाला खेद झाला नाही, तुमची वागणूक इतरांना अपायकारक राहिली तर तुम्ही मद्यपान कराल. आणि तो पुढे हे पण सांगतोय BW की आम्ही काही सिद्धांत सांगत नाही, ह्या आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्यांनी बाईची लफडी केली त्यांनी पुन्हा दारू प्यावी लागली. त्यामुळे मी गमतीने सांगतो, त्या 70च्या पिक्चरमध्ये ना अमिताभ बच्चनला एक चौकट दिलेली असायची, त्याच्या पलीकडे गेला तो की त्याची आई बायको कोणीतरी असं असायचं, त्यांना बंदूक लावलेली असायची. तसं अल्कोहोलिक्स अनॉनिमसने ही नीतिमत्तेची 12 पायऱ्यांची चौकट मला आखून दिलेली आहे. त्या चौकटीच्या बाहेर जायचा मी प्रयत्न केला की लफडा होणार आहे. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मला एक कळलं, माझा स्वतःचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सेल्फ पिटी, आत्मकरुणा, आणि आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे त्याची सतत भीती वाटणे. ह्या 2 गोष्टींनी माझा फार सत्यानाश गेला. मला पापभिरू माणूस आहे, पण मी दारू प्याल्यानंतर आपण हाय कोई मायकालाल आ जाओ सामने असं म्हणायचो. आणि कोणी विचारत नाही तुझ्या बापाची पितो का, तुझे मागितलेत 50 रुपये, तुला काय करायचं आहे, चल हट, हवा येऊ दे. किंवा आमचे गुरुजी सांगायचे, अरे त्या आंटी मला सांगायची, गंगाबाई नावाची आमची आंटी होती, ती सांगायची, अरे मास्तर मेल्या ह्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये मी गावठी दारू ठेवते, दर 4 महिन्यांनी मला भांडी बदलायला लागतात, त्याला भोकं पडतात. अरे तू 10 वर्ष झाली माझ्याकडे येऊन दारू पितोस, तुझ्या आतड्याचं काय रे झालं असेल. तर गुरुजी सांगायचे, त्या आतड्याचं नंतर बघू, तू पहिले पावशेर दे मला. सकाळी हे डायलॉग चालायचे. आज अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर इतक्या वर्षानंतर मला आता 34 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस झालेले आहेत, दारूपासून दूर आहे. मागे वळून बघतो तेव्हा कळतं की आजही मी ह्याच्यातून बाहेर पडलेलो नाही. हे घोडेस्वार कधी ना कधी मला पुन्हा हाय हाऊ आर यू करायला येतात. मी उदाहरण सांगतो, 2 उदाहरणं देतो. उदाहरण क्रमांक 1, मुंबई चांगलं लॉ कॉलेजचं प्रिन्सिपल होतं, इन्चार्ज प्रिन्सिपल, ते सगळं सोडलं कारण त्याचे बरेच प्रॉब्लेम्स होते म्हणून विद्यापीठात गेलो. विद्यापीठात गेल्यावर मला विचारायला लागलं, तू इकडे का आला? म्हटलं मला PhD गाईड व्हायचं आहे. आणि मग माझ्या साहेबाने एक दिवस मला आणि आणखी 2 महिला होत्या माझ्या दुसऱ्या कॉलेजेसमधल्या, आम्हाला सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणालाच PhD गाईड होऊन देणार नाही. त्या दोघी महिलांनी लगेच पांढरं निशाण दाखवलं. ते मला म्हणाले, मुंडे सर आपण काय करायचं, हा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत अप्लाय करायचं नाही. मी म्हटलं ऐसा कायसा. आणि मग माझ्या अंगामध्ये भूत आलं. मी त्या साहेबाची कंप्लेंट करण्यासाठी व्हाईस चान्सलरकडे गेलो, चान्सलरकडे पत्र पाठवलं, त्याचे जेवढे सिनियर बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर होते त्यांना जाऊन भेटलो. आणि सगळ्यांना सांगितल्यानंतर ह्या सगळ्या लोकांनी माझ्या साहेबालाच सांगितलं, अरे तुझा तो माणूस आमच्याकडे येऊन गेला बरं का, तो असिस्टंट प्रोफेसर आहे ना तो येऊन गेला आमच्याकडे, तो सांगत होता तुझी तक्रार करत होता. मग त्यांनी मला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये माझं डोकं फिरलं. मी माझ्या साहेबाचं ऐकेन असं झालो. साहेबाला शिव्या द्यायला लागलो. ते शिपाई होता साहेबाच्या केबिनच्या बाहेर, तो सांगायचा, अहो सर इथे शिव्या देऊ नका, त्याला ऐकायला जातात. मी सांगायचं, अरे त्याला गाढवाला ऐकायला जाव्या म्हणून तर मी शिव्या देतोय. तो म्हणाला, सर तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, मी जातो इथून, मी सांगेन मला नाही माहिती कोण होतं तिथे म्हणून, CCTV इथे लावलेले आहेत, तुम्ही दिसताय आतमध्ये साहेबाला. असा गाढव माणूस मी होतो. मला स्पॉन्डिलायसिस झाला, प्रचंड त्रास झाला, त्याच्यातून मुक्ती मिळेना, सगळे प्रयोग करून झाले स्पॉन्डिलायसिस. शेवटी मी होमिओपॅथी डॉक्टरीनबाईकडे गेलो. डॉक्टरीनबाईने 3 महिने औषध दिलं, बरं वाटलं. नंतर 3 महिन्यानंतर डॉक्टरबाईंनी विचारलं मला, तुम्हाला कोणाचा राग येतो? म्हटलं त्या साहेबाचा राग येतो, त्याला गोळी घातली पाहिजे. तर म्हणाले, त्या साहेबाचा राग सोडायला तयार आहात का तुम्ही? आता खरं बघायला गेलं तर रिझेंटमेंटच्या यादीमध्ये 4थ्या पायरीमध्ये 4था प्रश्न आहे, माझं काय चुकलं. 5वा प्रश्न हे संबंध सुरळीत करण्यासाठी मी काय करणार. 6वा प्रश्न त्याच्यासाठी प्रार्थना करणे.
हे सगळं मला कळत होतं, विपश्यनेला जात होतो, ध्यान करत होतो, पण मी काय त्याला माफ करायला तयार नव्हतो. त्या डॉक्टरीनबाईने मला सांगितलं, हे बघ, तू जर का ती राग सोडायला तयार नसशील ना तर मी तुला औषध देत नाही, जा घरी. अरे मरता क्या नाही करता, बसा म्हणाल 10 मिनटं बाहेर बसा, विचार करा आणि मला सांगा. काय करणार बिचारा, मरता मला त्रास व्हायचा प्रचंड. मी बाईला सांगितलं, होय मी तयार आहे. तर म्हणाले, हे बघा, मी तुम्हाला औषध देते, त्यामुळे तुमचा राग सुटण्याची प्रक्रिया जी आहे मेंटल लेवलला ती सुरू होईल. आणि आता तुम्ही जे काय अल्कोहोलिक सनसचं तत्त्व सांगताय, विपश्यनेचं तत्त्व सांगताय, ध्यानधारणा करता म्हणताय, नंतर निसर्गोपचार आश्रमाला उरुळी कांचनला गेली 25 वर्ष, दरवर्षी मी आपल्या उरुळी कांचनला जाऊन राहतो म्हणताय. तर ह्या सगळ्याचा तुम्ही वारकरी आहात, तुमच्या वाडवडिलांनी काय शिकवलं, ठेविले अनंते तैसेचे राहावे, हे सगळं स्वीकारायला पाहिजे. असं काय करताय. मग मी ते स्वीकारलं आणि 6 महिन्यानंतर मी पूर्णपणे त्याच्यातून मुक्त झालो. हे का झालं, कारण दहशत, गोंधळ, वैफल्य, निराशा. जशी दारूबद्दल माझी आसक्ती होती तशी माझी रागाबद्दलची, खुन्नसबद्दलची आसक्ती होती. बोंबलून मी 4थ्या पायरीची कार्यशाळा घ्यायचो. कार्यशाळा अजूनही मी घेतो. 66 कार्यशाळा झाल्या. आता परवा पंढरपूरला 2 दिवसाची पहिल्यांदा घेतली. सकाळी 10 ते 5. पुण्यामध्ये पण आलो होतो. एकदा केदारनी कुठेतरी बोलवलं होतं, तर असं लहान मुलांच्या बसायचे बाकडी बिकडी काहीतरी होती, तिथे आम्ही बसलेलो होतो. त्याच्यानंतर ह्यांनी पण, विकीनी पण एकदा बोलवलेलं होतं. 2 मला वाटतं वर्कशॉप पुण्यात झालेली आहेत. त्याच्यामुळे त्या वर्कशॉपमध्ये मी सगळ्यांना सांगायचो. पण एवढ्या वर्षानंतर देखील हा जो गोंधळ आहे, काय करायला पाहिजे, अरे मेंदू वापरणारे गाढवा असं माझं स्पॉन्सर सांगायचं. मी म्हणायचो मेंदू नाही, तुम्ही मला भावनाशील माणूस आहे मी. ते म्हणाले बाकीच्यांच्या भावनांच्या कधी तू कदर केलेली दिसत नाही. भावनाशील म्हणजे आत्मकेंद्रित, स्वयंकेंद्रित, सेल्फिश, सेल्फ सेंटर्ड अशी त्यांनी BW वर्णनं दिलेत, सायकॅट्रिस्टनी दिलेले हे आम्हाला बिरुद. दुसरा प्रसंग सांगतो. माझ्या बहिणीला कॅन्सर झाला. माझी आई कॅन्सरने गेली बरं का. तिला लिव्हरचा कॅन्सर होता. बिचारी ती कधी आयुष्यात दारू नाही प्याली आणि तिला लिव्हरचा कॅन्सर झाला. आणि शेवटचे 6 महिने तिला राहिलेत म्हणून सांगितलं. तिने सांगितलं, अहो किती पैसे पाहिजेत सांगा, माझं लिव्हर ट्रान्सप्लांट करा. ते म्हणाले नाही, आता पलीकडे गेलेलं सगळे. आणि माझ्या धाकट्या बहिणीला कॅन्सर झाला, ओव्हरीचं कॅन्सर. पहिलं ऑपरेशन झालं, ट्रीटमेंट झाली. मी जाऊन बसायचो तिथे शेजारी, अमुक आहे तमुक आहे, जे काय जमेल तेवढं केलं. बरी झाली, 2-2.5 वर्ष बरी होती. पुन्हा त्रास व्हायला लागला. पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, 2 ऑपरेशन केली, संडासची जागा बाहेर काढली, ती स्टोमा पिशवी लावलेली आहे, कामामध्ये आहे, डोळे फिरवते. आणि हळूच मला परवा मला माहीत नव्हतं तिचे आता दिवस कमी राहिलेले आहेत. मी आपल्या आनंदाने जायचो. मला माहीत होतं कॅन्सर आहे म्हणून, पण म्हटलं 6 महिने राहिले असं काही मला वाटत नव्हतं. मला माझा कॅनडाला भाचा आहे, त्या बहिणीचा मुलगा, त्याने कॅनडाहून फोन करून, मामा मी सांगतो ते ऐक, तू थांब जरा. मी त्याला उत्साहाने सांगायचं, मी आज गेलो, मग डॉक्टरला मी असं सांगितलं, मी त्याचं केलं, आम्ही केलं, ते केलं. तो म्हणा, मामा थांब जरा, मी सांगतो ते ऐक तुला. आणि त्याने मला सांगितलं, अरे मी डॉक्टरशी बोललो, डॉक्टरने सांगितलं हिचे 6 महिने राहिलेले आहेत. आईला त्या दादरच्या ब्रिजला क्रॉस करतो ना, मी सध्या वरळीला राहतो, दादरला उतरलो होतो मी, कुठून तरी आलो, तिकडनंच आलो, हॉस्पिटलमधनं वगैरे सगळं करून आलो आणि दादरच्या ब्रिजवरनं फुल मार्केटवरला येत होतो. आईला तिथे गपकन बसलो ना मी खाली, गपकन बसलो आणि मला अंगात त्राणच नाही माझ्या. दुसऱ्या दिवशी बायको मला हळूच विचारायला, काय रे तुझं काहीतरी बिनसलं आहे का? म्हटलं हो बिनसलं आहे. मग बिनसलं आहे दाखवत का नाही? म्हटलं दाखवायचा धर्म नाही माझा, माझी सवय नाही. आपण गांडू नाही, आपण चुत्या नाही, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही असं दाखवायची आयुष्यभर सवय आहे. मग तिने शांत केलं मला. तरी माझं डोकं फिरलं, कारण माझ्या डोक्यात पहिला दुसरा भीती अशी होती की कॅन्सर अनुवंशिक आहे, म्हणजे आता आपला नंबर पण आहे. आईला त्या विचाराने हैराण ना. मी माझं बॉडी डोनेट केलं. माझ्या एका मित्राला फोन केला, म्हटलं अरे मी बॉडी डोनेट केली KM हॉस्पिटलला, तर ती कॅन्सरची बॉडी घेतात का रे? अरे त्यांनी मला असल्या शिव्या घातल्या, धुतलं त्यांनी मला. तो म्हणाला तू वेडा झालायस का, सायकॅट्रिस्टकडे जा म्हणाले, बहिणीचा आजार पण चालू आहे म्हणून लगेच तू पण मरायला कुठे निघालास कॅन्सरने, अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. मग शेवटी माझ्या होमिओपॅथी डॉक्टरकडे गेलो. होमिओपॅथी डॉक्टरीनबाईने मला समजावून सांगितलं की अरे बाबा, अनुवंशिक असला म्हणजे होतोच असं नाही, होण्याची शक्यता आहे, होईलच असं नाही. दुसरी गोष्ट जेव्हा होईल तेव्हा बघून. म्हटलं नाही मला ट्रीटमेंट नाही घ्यायची. अहो म्हणाले ते जेव्हा होईल ना तेव्हा बघू ना आपण काय करायचं आहे. नाही घ्यायची ट्रीटमेंट, ठीक आहे, आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन, ॲज अ डॉक्टर आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. तुम्हाला काय जबरदस्ती कोणी केमो देणार नाही आहे किंवा ऑपरेशन करणार नाही, हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय काळजी करू नका, मी तुम्हाला औषध दिलेलं आहे. आणि मग
ती जी फ्रस्ट्रेशन, डिस्पेअर, काय करायचं सुचत नाही, गोंधळ, दहशत, कॅन्सरची, मरणार, मृत्यूची भीती. पण एरवी मी मृत्यूची भीती नाही मला. मी माझ्या सासऱ्यांचा मृत्यू पाहिला, सासूचा पाहिला, आईचा पाहिला, वडिलांचा पाहिला, आजीचा पाहिला. आजीचं तर आम्ही मेल्यानंतर दोघं जण भाऊ मिळून उचलून घेऊन आलो होतो. घराजवळच हॉस्पिटल होतं. त्यावेळेला ॲम्ब्युलन्स मागायचे. म्हटलं गेला तेल लावत ॲम्ब्युलन्स. सकाळचे 6 वाजलेले होते. आत्या होती माझ्याबरोबर. तिला म्हटलं तू ह्या बाजूला उभी राहा, मी हा इकडे धरेल, मी तिकडे धरतो. ते ह्याच्यावरतीच घेऊन आलो बॉडी घरी. तर मृत्यूला भीत नाही. पण मग हा गोंधळ का चालत होता माझा? वैफल्य, कॅन्सर, निराशा, काय होणार, मरणार, आता अमुक आहे तमुक आहे. त्याचं कारण असं होतं की मेंदूचा वापरच नाही ना. लॉजिकली स्पीकिंग काय व्हायला पाहिजे ते विचार करतच नाही. मेंदू बंद. जसा दारू पिताना अचानक मेंदू बंद व्हायचा, तसा कॅन्सरचा विचार आला की बंद मेंदू, फक्त हृदय चालू, भाषा, भावना. आणि त्या भावनांमुळे मग हे 4 भयानक घोडेस्वार, शहारे आणणारी भीती, भांबावून टाकणारी भयचकितता, काय करायचं समजत नाही, वैफल्य आणि कळसाला पोचलेली निराशा, हे वाचणाऱ्या मद्यपांना याची कल्पना येईल. त्यामुळे मी माझे सोबरिटीतले 2 अनुभव सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर दारू पिण्याचे असंख्य अनुभव तुम्हा सगळ्यांना पण माहिती आहेत आणि माझे पण मी अनुभव सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी हे सगळं तुम्ही शोधून काढायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना येईल काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. माझा विषय होता 4 घोडेस्वार. बिग बुक मराठी प्रकरण 11वे तुमच्यासाठी एक दृष्टिकोन. ह्याच्यामध्ये नवीन आता BW आपल्याला काय करायचं पुढे ते सांगतोय की 1935 साली कशी सुरुवात झाली आणि आज तुम्ही तोपर्यंत परमेश्वर तुला मार्गदर्शन करेल असं शेवटचं वाक्य पान नंबर 164 बिग बुक सांगतोय इंग्रजी. त्याच्यामध्ये त्यांनी हे वाक्य टाकलेलं आहे की मात्र विस्मृतीचे दाट पटल डोळ्यांपुढे येत गेले. विस्मृतीचे दाट पटल म्हणजे आम्ही ब्लॅकआउटमध्ये होतो आणि जेव्हा आम्हाला भीतीप्रद जाग आली तेव्हा आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले ते 4 भयानक घोडेस्वार, शहारे आणणारी भीती, भांबवून टाकणारी भयचकितता, वैफल्य, कळसाला पोचलेली निराशा. माझा स्पॉन्सर गमतीने नेहमी म्हणतो, अरे कार्यक्रम घेतला तरी त्रास होतो, कार्यक्रम नाही घेतला तरी त्रास होतो. मग या 2 त्रासांपैकी कुठला रे त्रास चांगला? म्हटलं अरे कार्यक्रम घेऊन होणारा त्रास चांगला. पण मी कधी कधी वैतागतो, म्हणतो येणे मला हिजडा बनवला आहे, छक्का बनवला आहे, मला मारामारी करायची आहेत, शिव्या द्यायच्या आहेत, रस्त्यामध्ये लफडा करायचा आहे. पण मला ते अल्कोहोलिक सनस हे सगळं करू देत नाही. कारण मनात विचार येतो अरे नको नको हे लफडी करून काहीतरी अंगाची आली तर दारू प्यावी लागेल. ह्या सगळ्यावरती उपाय BWने दिलेला आहे. तो 164 पानात लिहिलेला आहे. 12 पायऱ्यांचं आचरण करायचं. आमच्यातले बहुंशी लोक फक्त 3 पायऱ्या घेतात किंवा काही लोक BW म्हणतो त्याप्रमाणे पहिल्या पायरीचा अर्धा भाग आणि तिसऱ्या पायरीचा 1/3 भाग. अर्धा भाग म्हणजे अनमॅनेजेबिलिटी आणि पॉवरलेस. त्याच्यातलं पॉवरलेसनेस होय आय एम पॉवरलेस म्हणतो. अनमॅनेजेबिलिटी हम हमारा देख लेगा. तुमचा संबंध दारू पुरता पित नाही ना, बाद होत गेलं, बाकीचं काय बोलायचं नाही आम्हाला, असं मी सांगत राहतो. त्याच्यामुळे मला त्रास होतो. हां कोणाचा तरी स्पीकर चालू झालेला आहे आता, झालंच कंटाळली माणसं. त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर अल्कोहोलिक सनसचा कार्यक्रम पहिल्या पायरीत हतबलता, दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती, तिसऱ्या पायरीमध्ये देवावर सोपून देणं, हे सगळं मेंटल लेवललाच केलं जातं. फारसं काय त्याची कृती नाही. कृती खरी आहे ती 4थी, 9वी आणि 12वी. आम्ही वर्कशॉप घेतो 1, 4, 9वी आणि 12वी या सगळ्या कृतीच्या पायऱ्या आहेत. पहिली पॉवरलेसनेस कळायला खूप वेळ लागतो. आम्ही परवा हिशेब केला, दर वर्कशॉपला करतो आम्ही हिशेब. किती दिवस प्याला दारू, दारुड्यासारखी किती दिवस प्याला, महिन्यातनं किती दिवस प्यायचास, किती वर्ष प्याला, म्हणजे एकूण किती दिवस प्याला, कार्बो हिशेब, बाजूला मोबाईलवरती सगळे हिशेब करून देतात एकमेकांना. आणि मग विचारायचं एका दिवशी दारू प्यायला किती पैसे लागायचे. नाही तसं काय सांगता येत नाही. कधी तिकडे बाजारात गेलो तर जास्त लागायचे, टिप दिली तर जास्त नाही. म्हटलं सरासरी तर काढा. नाही मग एकाने सांगितलं आमच्या लहानपणी 10 रुपये दारू. म्हटलं 10 रुपयेचा हिशेब धर ना तू, काय प्रॉब्लेम आहे, तुला जो पाहिजे तो हिशेब धर. 12 वर्ष प्यालो ना, पहिलं वर्ष धरू नको, 12 वर्ष धरू नको, मधलं 6व्या वर्षाचा रेट धर.
आणि काढल्यानंतर सगळे हैराण ना. 2,57,000 रुपये, 22,28,000 रुपये, 57 लाख रुपये. अरे म्हटलं हे दारूचे पैसे आहेत. दारूबरोबर आणखी लफडी केली, टिप केली, रिक्षा केली, दारू प्यायल्यामुळे धंदा केला नाही, किती नुकसान झालं. बाबा एवढं सगळं बघायला लागल्यानंतर मग कळायला लागलं की ह्याच्यातून मुक्ती पाहिजे असेल, हे माझा मोबाईल नंबर इथे याच्यावरती टाकणार नाही आहे, मी कोण आहे दीपक एस, इथे नंबर टाकणार नाही आहे, तुला पाहिजे असेल तर तू नंतर कोणाला तरी विचार आणि टाकेन. कारण माझा नंबर घेतला तर कोणतरी स्लिप झालेला मेंबर रात्री 2 वाजता फोन करेल, माझं वय 64 आहे, मी नंबर देत नाही. तुला ज्याला पाहिजे असेल त्यांनी इथे पब्लिकमध्ये न घेता ज्याला पाहिजे त्यांनी त्या ग्रुपच्या मेंबरकडनं नंतर फोन करून घ्या, माझा नंबर इथे टाईप करणार नाही. तर सांगायचा हेतू असा की मी 4थ्या पायरीमध्ये आलो, मला कळलं माझी खुन्नस, माझी भीती, माझी लफडी, त्याच्यातनं परमेश्वराने 5व्या पायरीत माफ केलं. 6व्या पायरीमध्ये मी हे सोडायला तयार झालो, कारण तो क्षणातला किडा बाहेर पडायला तयार नसतो. 7व्या पायरीमध्ये परमेश्वराला सांगितलं. 8व्या पायरीमध्ये तयार झालो पुन्हा एकदा कोणाची माफी मागायची आणि कोणाची नाही माफी मागायची. 9व्या पायरीत प्रत्यक्षपणे माफी मागितली. 10व्या पायरीत रोजच्या रोज साफसफाई. 11व्या पायरीत प्रार्थना आणि ध्यान चिंतन. किती जण करतात? डोळे मिटून बसल्यावर काय दिसतं, श्वासावर लक्ष ठेवता येतं का, दिवसातून 2 वेळा, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा, रात्री झोपण्यापूर्वी करायचा प्रयत्न करा. आणि 12वी पायरी, having had a spiritual awakening as a result of these steps, we tried to carry this message to other alcoholics and practice these principles in all our affairs. नुसता संदेश देणे म्हणजे 12वी पायरी नव्हे. आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये अल्कोहोलिक सनासची तत्त्व पाळता आली पाहिजेत. धंदे में ए नाही चलता है भाई, ए अलग आहे. कारण एची तत्त्व सांगतात इमानदारीत जगा, त्यामुळे धंदा पण इमानदारीत करतात. आपल्याकडले असंख्य लोक आहेत की ज्यांनी एमध्ये आल्यानंतर जगण्याची पद्धत बदललेली आहे. मला पैसे खायची हौस आली, मी श्रीनिवासला फोन केला, ती गेली. बाईची लफडी करायची हौस आली, त्याच्याशी बोललो, तो कसा मार खाल्ला ते कळलं. त्याच्यामुळे नवीन आलेल्या पहिल्या 3 वर्षात जर तुम्ही काही केलं नाही तर तुमचं नंतर करणं कठीण जात नाही. बदल होत नाही असं नाही, होतो बदल. माझ्याकडे 36 वर्षाच्या सोबरिटीच्या माणसांनी 4थी 5वी पायरी माझ्याकडे घेतलेली आहे. 36 वर्षाच्या सोबरिटीनंतर ऑनलाईन मिटिंगमुळे एक गंमत अशी व्हायला लागली की कोणी पण आंडू येतो माहीत नाही, 2 वर्ष सोबर, आणि तो म्हणायला रिकव्हरीवरती बोलतो आणि मी 36 वर्ष आपल्या रोगावरतीच बोलत राहिलो. आता मला स्पॉन्सर घ्यायचा 4थी 5वी पायरी. म्हटलं ठीक आहे ना, जहाँ जागे वहाँ सपेरा, सुरुवात करा. तर पहिल्या 3 वर्षाच्या आतले जे लोक आहेत त्यांनी कार्यक्रमाकडे बघा. जर का 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला नाही, हा मद्यपाश आजार आहे, या 12 गोळ्या दिलेल्या आहेत, मी 3च गोळ्या घेईन असं म्हणून चालत नाही. टांगा पलटी होणार म्हणजे दारू पिणार असा नव्हे. दारू पिणे हा शेवटचा शाप आहे. त्याच्या आधी डोकं फिरणे, आणखी काहीतरी उपद्व्याप करणे, लफडी करणे, तब्येतीवर परिणाम होणे, असे असंख्य प्रकार आहेत. यातून बाहेर पडायचं असेल तर अल्कोहोलिक सनासच्या कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे. मग हे 4 घोडेस्वार जे आहेत त्याचा परिणाम हळूहळू विन आउट व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. आणि जे काय प्रसंग आयुष्यात घडलेले आहेत ते ठणकावून सांगता येतात. एच्या मीटिंगमध्ये पण सांगता येतात, काही प्रॉब्लेम नाही. गोल गोल काठाकाठाने फिरायची काय गरज नाही, मारायची उडी बिंदास आणि हे करायचं. चला पुन्हा एकदा, आज तारीख आहे 22 जून 2024. साखळी समूह पुणे यांनी ऑनलाईन शेअरिंग करायची, अनुभव कथन करायची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे. विषय होता 4 घोडेस्वार. थँक्यू. रेकॉर्डिंग बंद केले तरी चालेल, मी थांबतो. याच्यानंतर प्रश्नोत्तरं काय असतील ते बोला. थँक्यू, धन्यवाद. ओव्हर. हे कसं बंद करायचं कर आणि सेव्ह कर, मग ट्रान्सफर कसं करायचं बघतो.